नमस्कार मित्रांनो, आज 25 मे आणि लपंडाव या मालिकेत आपण पाहणार आहोत ज्याची आपल्याला सगळ्यात जास्त वाट होती तेच घडणार आहे। आता ही मनस्विनी स्वतःहून सखी समोर येणार आहे तिच्या खऱ्या रूपात। पण खूप वेळ निघून गेली असते, सखीने मनस्विनीने बनवलेली विषारी खीर खाल्ली असते। त्यानंतर जाऊन समजतं तिला की आपल्या घरात जी बाई आहे ती सरकार आहे। तर बघूया मित्रांनो, आता ही मनस्विनी तिच्या खऱ्या रूपात आता सगळ्यांसमोर आली आहे, तर पुढे काय काय होईल। त्याचबरोबर आता गौतम आणि सखीचा बॉन्ड चांगला होताना आपल्याला आज सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर बघूया कसं काय झालं ते। जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला खऱ्या रिव्ह्यूसाठी पटकन सबस्क्राईब करा आणि जे आपले सबस्क्रायबर्स असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सुरू करूया आजच्या भागाला। तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो। आता सखी कान्हाला स्वतःहून कॉल करते, कारण तिला आता कान्हाची आठवण येत असते। कान्हा आता पटकन फोन उचलतो आणि कान्हा म्हणतो, हॅलो हॅलो, बोला ना बेबी सरकार, तुमचा आवाज का नाही येत आहे। तर सखी काही बोलणार तितक्यात कान्हा म्हणतो, थांब थांब थांब। त्याला म्हणावं तिथेच थांब, जमिनीवर पडू नकोस, कारण त्याला झेलायला आता मी नाहीये तिथे। तुमच्या डोळ्यातून उलगडणाऱ्या अश्रूच्या थेंबाला बोलतोय मी। आणि सखी खरंच रडत असते। कान्हा म्हणतो, त्याला म्हणावं थांब ना बाबा, तुझं काय काम आहे तिथे। मला माझ्या सखी मॅडमच्या गालावर फक्त हसू हवंय, डोळ्यात पाणी नको। तर सखी रडत असते आणि त्यानंतर कान्हा म्हणतो, सखी मॅडम रडू नको, प्लीज रडू नका। मला कळतंय आता की सगळीकडे अंधार पसरलाय, लवकरच उजेड होईल आणि तेव्हा फक्त हसू असेल, असं डोळ्यात पाणी नसेल। कान्हा पुढे आता सखी सोबत खूप गप्पा मारतो एकटाच, आणि सखी आता सगळं ऐकते। तर काही वेळ निघून गेल्यावर कान्हा म्हणतो, हॅलो, तुम्ही का नाही बोलत आहे माझ्याशी। मीच बोलतोय। अरे ठीक आहे, किमान एकदा माझं नाव तरी घ्या ना प्लीज, फक्त एकदा। तर आता सखी पुढे थांबते आणि कबीर असं म्हणते, आणि आता सखीकडून कान्हा स्वतःचं नाव ऐकल्यावर खूप खुश होतो। त्यानंतर सखी आता फोन ठेवते। कान्हा त्याच्या हातच्या हळकुंडालाच किस करतो आणि सखी पिसावरून हात फिरवते। या दोघांमधला दुरावा आता लवकरच मिटणार आहे, कारण सरकार फायनली एक्सपोज होणार आहे। तर बघत राहा मित्रांनो आता काय होतं। दुसरा दिवस असतो आणि सखी आता बाथरूम मध्ये येते फ्रेश होण्यासाठी। नंतर सखी आता ब्रश करायसाठी टूथपेस्ट तिच्या हाती घेते आणि तिला इथे सुद्धा आता कान्हाची आठवण येते। आठवतं की कान्हाने तिला म्हटलं असतं, बोटाने दात घासायची मजा वेगळीच असते, आणि सखी तसं करणार सुद्धा असते। आता आधी सखी स्वतःला म्हणते आरशात बघून, सिरियसली सखी तू आता बोटाने दात घासणार आहेस। ठीक आहे ना, ट्राय करायला काय हरकत आहे, असं म्हणत चक्क सखी आता तिच्या बोटावर पेस्ट घेते आणि सखी आता दात घासणारच तितक्यात तिला आता तिथे कान्हाचा भास होतो। कान्हा सुद्धा आता सखीला ब्रश करून दाखवत असतो बोटानेच, आणि सखीला सुद्धा इशारा करतो की तुम्ही पण तसंच करा, आणि सखी सुद्धा आता तसंच करते। आणि त्यानंतर जेव्हा सखी आता खाली झुकते आणि गुळणा करते, तिथून ती इकडे तिकडे बघते, तेव्हा तिला समजतं की कान्हा इथे नाहीच आहे, तिचा तो भास होता। सखी आता कान्हाला मिस करत असते। चला तर जान्हवीच्या बोलण्याने सखीच्या डोक्यात थोडा का होईना प्रकाश पडला। सो आता इथे सीन शिफ्ट होतो। ही मनस्विनी आता सखीच्या खोलीत येते। सखी आता आंघोळ वगैरे करून बाहेर आली असते आणि सखी तिचे केस पुसत असते। आता सखी खुश असते, हे बघून या मनस्विनीला खटकतं। मनस्विनी सखीला म्हणते, आज किती दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय, असं काय झालंय। सखी म्हणते, नाही नाही काहीच नाही, कुठे काय। तर आता मनस्विनी ओळखून घेते आणि सखीला म्हणते, कान्हाची आठवण काढून चेहऱ्यावर हसू आलंय ना। त्यावर आता सखी म्हणते, आई तुला कसं कळलं। त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, काय आहे ना, माझ्यापासून काहीच लपून राहणार नाही, मला सगळं कळतं। आपण आता कळलंय की काल ती जान्हवी इथे का आली होती, तुझं कबीर बद्दलचं मत बदलायला तिथे आली होती ना, हो ना। सखी म्हणते, अगं नाही आहे, असं नाही आहे। पुढे आता ही मनस्विनी म्हणते, तुझ्या मनात त्याच्याबद्दल ती चांगुलपणा पेरायला आली होती, हो ना। पुढे आता ही मनस्विनी सखीच्या मनात भरते आणि म्हणते, अगं बाळा, त्यांचं लग्न नाही झालंय अजून, त्यांचं काय, एकत्र ते आज सोबत आहेत उद्या नाहीत। पण अगं तुझं तसं नाहीये ना, तुझं लग्न झालंय त्या कबीर सोबत, आणि त्या कबीरनेच तुला फसवलं। हो, त्याची आठवण काढून हसताना त्यानेच तुला रडवलंय, हे विसरू नकोस। त्यानंतर आता ही मनस्विनी सखीला म्हणते, असो त्या फोटोचं काय झालं ग। सखी म्हणते, कुठला फोटो। ही मनस्विनी म्हणते, असं काय करतेस, तू परवा गेली होतीस ना बाबाचा फोटो बनवायला टाकायसाठी, काय झालं त्याचं। त्यावर आता सखी म्हणते, अरे हा तो का, हा मी फोटो टाकायला गेले होते, पण मग माझा ऍक्सिडेंटच झाला ना, मग ते काम राहूनच गेलंय, पण मी आता लगेच जाते आणि करून टाकते काम। आता मनस्विनी सखीला म्हणते, बरं बरं, पण हा अजून एक काम होतं ग, करशील का। असं म्हणत ही मनस्विनी सखीच्या हाती एक पिशवी देते आणि म्हणते, हे आपल्या पुजारीने दिलंय, पोलीस स्टेशनच्या जवळ एक मंदिर आहे, तिथे तुला काही सेवेकरी भेटतील, त्यांना दे हा, हे इथल्या भक्तांना तुला हे वाटायचंय। सखी आता लगेच विश्वास ठेवते आणि म्हणते, ओके। मनस्विनी म्हणते, फोटोचं काम झालं की हे काम कर हा। सखी म्हणते, हो आई करते। आणि मित्रांनो, या मागे मनस्विनीचा एक प्लॅन असतो। मनस्विनी आता तिथून निघून जाते आणि स्वतःच्या खोलीत येते। तिथे तिला दिसतं नंदा तिथे असते मनस्विनीच्या खोलीत। मस्तपैकी तिने काकडीच्या स्लाइसेस स्वतःच्या डोळ्यावर लावले असतात आणि मस्त या नंदाचा आराम चालला असतो।
आता नंदा म्हणते वाह बरं वाटलं. त्यावर आता ही मनस्विनी नंदाला म्हणते मला पण बरंच वाटलंय. नाही म्हटलं तरी तुझ्या बोलण्याने मी अस्वस्थ झाले होते, पण आता झाले मी शांत. तर ती सखी ठरवून सुद्धा माझं हे साम्राज्य, माझं वैभव माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. ची सोय मी आता करून आले. वर आता ही नंदा विचारते पुड्या द्यायला पाठवलंस का तिला? ही मनस्विनी तिचे हात दोन्ही हात अशी मागे घेते आणि म्हणते असं तिला वाटतंय, पण त्या साध्या पुड्या नाही आहेत. आता नंदा विचारते ग मग त्यात काय आहे? तर ही मनस्विनी आता उत्तर देत नाही आणि फक्त एक स्माइल करते. यामागे एक मोठा प्लॅन असतो सखीला फसवण्याचा. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. राघव बरोबर आता देवदत्त म्हणजे आपल्या कान्हाच्या बाबांचं सुद्धा वर्ष श्राद्ध असतं. मग आता त्यांच्या मुलाचा म्हणजे देवदत्ताचा फोटो त्यांच्या हाती घेतात आणि म्हणतात जगातलं सगळ्यात मोठं जे काही दुःख असेल ते म्हणजे आई वडिलांसमोर त्यांच्या मुलाचं जाणं. मुलाने आई वडिलांना म्हातारं होताना बघायचं असतं आणि ज्येष्ठाने मुलांना त्यांच्या मुलांना खेळवताना. ही सगळी स्वप्न सोडून तू निघून गेलास. तुझ्याशिवाय दिवस गेले असते रे कबीरकडे बघून, पण तुझ्या हत्याला, तुझ्या खुणेला सतत डोळ्यासमोर बघणं आणि त्यावर काहीच करू न शकणं, दुःख मी कोणाला सांगू? मग आता देवदत्ताच्या फोटो सोबत बोलत असतात तितक्यात तिथे आता अपर्णा येते. मा पुढे त्या फोटोकडे बघत म्हणतात का स्वतःलाच मी दोष देत राहू? अपर्णा आता मा जवळचे फोटो फ्रेम स्वतःच्या हाती घेते आणि मा देवदत्ताच्या अस्थी त्यांच्या हाती घेतात, ज्या कपाटातच ठेवल्या असतात. त्या अस्थीकडे बघून मा म्हणतात तुला नीट निरोप सुद्धा नाही देता आला. तर अपर्णा म्हणते बघता बघता 12 वर्ष झालीत यांना जाऊन. अपर्णा आता देवदत्ताच्या फोटोवरून हात फिरवते आणि त्यानंतर ती मला म्हणते मा आपण अजून पण यांच्या अस्थीचं विसर्जन केलेलंच नाहीये. गेलेल्या माणसाची राख घरात ठेवू नये असं म्हणतात. मी काय म्हणते आपण आता यांच्या राखीचं विसर्जन करूया, मगच तुमच्या मनाला शांती लाभेल. त्यावर आता मा सांगतात अपर्णाला माझ्या मनाला कधीच शांती लाभणार नाही. मी तेव्हा शांत होईल जेव्हा माझ्या मुलाच्या खुणेच्या चितेला मी अग्नी देईल आणि त्याच वेळी माझ्या मुलाची ही राख मी कबीरला पाण्यात व्हायला सांगेन. माझी आता इच्छा असते की तिला मनस्विनीच्या चितेला आता अग्नी द्यायची आहे, तेव्हाच त्यांचं मन शांत होईल. पण आता अपर्णा म्हणते मा जे झालं ते झालं ना. असं मनात सूड घेऊन तुमच्या मनाला शांतता नाहीच लाभणार. त्यावर आता मा म्हणतात अपर्णाला अगं अपर्णा प्रत्येकाच्या मनाची शांतता ही वेगळी असते, प्रत्येकाची कल्पना वेगळी असते शांततेची. कोणाला विसरून शांतता मिळते, कोणाला मनात ठेवून शांतता लाभते. आता अपर्णा विचारते ओ मा पण हे सगळं कधीपर्यंत? आता मा म्हणतात माझी सूडाग्नी पूर्ण होईल तोपर्यंत. आता अपर्णा विचारते आणि तो कधी संपणार? तर मा सांगतात लवकरच. आता कबीर पण येतो आणि मा आता कबीरला म्हणतात उद्या देवदत्ताचं श्राद्ध आहे. 12 वर्ष होऊन गेलेत. देवदत्ताला जाऊन आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळावी असं जर तुला वाटत असेल तर काहीतरी कर असं म्हणत आता मा देवदत्ताची राख कान्हाच्या हाती ठेवतात आणि तिथून निघून जातात. त्यानंतर आता अपर्णा कान्हाला म्हणते ही राख पाण्यात विसर्जित केल्यानंतर कदाचित आपल्याला तरी थोडी शांतता मिळेल, पण कान्हा सूड घेतल्याने कधीच शांतता मिळत नाही. मी मला पण आता हेच सांगितलं आणि तुलाही पुन्हा हेच सांगते आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू विचार करूनच निर्णय घेशील. कान्हा आता त्यावर गप्प असतो आणि अपर्णा आता तिथून निघून जाते. कान्हाला आता काही समजत नसतं. कान्हा त्यानंतर देवदत्ताच्या राखकडे बघतो आणि म्हणतो बाबा लवकरच मी सखीसोबत मिळून अस्थि विसर्जन करेन. आता राहिला प्रश्न त्या सरकारचा. उद्या सगळ्यांसमोर मी तिचा खरा चेहरा दाखवणार आहे. तर सखीने कान्हाचं ऐकू किंवा ना ऐकू पण हे सरकार स्वतःहून सखीसमोर येणारच आहे. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. रात्रीची वेळ असते आणि सगळे जण आता तयारीला लागतात. राघव कामाच्या वर्षश्राद्धाची तयारी चालू असते. मीनाक्षी हार बनवत असते आणि ही मनस्विनी फुलवात बनवत असते तिची इच्छा नसताना सुद्धा. आणि त्यानंतर आता मनस्विनी मीनाक्षीला म्हणते मीनाक्षी या सगळ्या बाबतीत तुला चांगलीच माहिती आहे, उद्या सगळं नीट पार पडेल याची काळजी घेशील ना ग? मीनाक्षी म्हणते हो वहिनी. रशू म्हणतो आता आणि वहिनी काही लागलं असतं आहे मी मदतीला. तिथे आता गौतम सोडून सगळेच असतात. आता उर्मिला म्हणते अय्या मला काय विसरता तुम्ही प्रत्येक वेळी, मी पण आहे या घरात. म्हणजे काही लागलं असेल तर मला सांगा हा, आणि मला जमणार असेल तर मी हेल्प करेल सुद्धा. तर आता या उर्मिलाच्या बोलण्यावर कोणीच लक्ष देत नाही कारण सगळ्यांना माहितीये की ही तर काहीच करत नाही. असो आता काय होतं, सखी म्हणते मनस्विनीला आई या वेळेला पहिल्यांदाच तू बाबांचं श्राद्ध घालशील ना? त्यावर आता ही मनस्विनी मान डोलावते आणि म्हणते हो किती दुर्दैवी आहे बघ ना मी. त्या वर्षांनी पहिल्यांदा सगळ्यांसमोर मोकळेपणाने मला राघवची आठवण काढता येणार आहे. आता बघा मित्रांनो मज्जाच येणार आहे. ही नंदा आता मनस्विनीला म्हणते अगदी खरं बोललीस ग बाई. त्या मनस्विनीनं त्या नालायक बाईनं एवढ्या वर्षात राघवच्या फोटो समोर दिवा तरी लावला असेल का काय माहिती, कुणाच ठाऊक.
आणि मी म्हणते का लावावं तिनं, का काय संबंध ग बाई तिचा. तर सगळे जण नंदाकडे बघतात आणि सगळं ऐकू लागतात. पुढे आता ही नंदा म्हणते बरं झालं बाई ती कलंकी बाई या घरातून निघून गेली. हे आपले दात घासत ही नंदा मनस्विनीकडे बघतच म्हणते उलट्या काळजाची होती ती, उलट्या काळजाची. काय सांगायचं बाई तुम्हाला, लहान असताना तिने काय केलं असेल, एकदा यष्टीत बसली आणि गेली शहराकडं एकटीच. शहरात उतरली आणि कोपऱ्यात टाकलं ना तिनं पोतं, त्यावर ठेवलं तिनं बापाचा फोटो आणि बसली ना रडत, बाप मेला जाडायला पैसे नाही, बाप मेला जाडायला पैसे नाही. आणि मग काय येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिकनं टाकले तिथं पैसे. या मनस्विनीला खूपच राग येत असतो, पण ती आता काहीच करू शकत नाही. पुढे आता नंदा सांगते मग तिनं सगळं पैसा गोळा केलं, हॉटेलात गेली, मस्त जेवण केलं, सिनेमा बघितला आणि मग परत आली गावाकडं. अशी होती ग बाई ती. आणि इतकंच नाही तर नंदा हात सुद्धा दाखवते मनस्विनीकडे. खूपच भारी सीन होता हा. तर आता काय होतं, ही मनस्विनी नंदाकडे अशी रागातच बघते आणि इशारा करते की गप्प राहा म्हणून, तोंड बंड ठेव. तर आता नंदा गप्प असते. आता ही मनस्विनी अशी होती हे ऐकून सगळ्यांना थोडंसं नवल वाटतं. मग सगळे इग्नोर करतात आणि पुन्हा तयारीला लागतात. आता जी सखी आहे ती वेदूला म्हणते उद्याच्या श्राद्धाची जी लिस्ट आहे ना ती वाचून दाखव ना एकदा. आता वेदू वाचून दाखवते आणि म्हणते फुलं, तुळशीचे पानं आणि काळे तीळ. त्यावर आता लक्षात येतं यांच्या की काळे तीळ तर नाहीच आहे. परशू म्हणतो ते नाहीच आणलेत. माझ्या लक्षात होतं पण ते संपले होते. तो म्हणाला थोड्या वेळाने या आणि घेऊन जा तुम्ही, पण आता खूप वेळ झालाय, दुकान बंद झालं असेल. त्यावर आता मनस्विनी म्हणते परशूला बरं नंतर आणा. अजून 1-2 सामान हा परशू विसरला असतो. तर आता सखी विचारते दुसरीकडे कुठे मिळेल का हे सामान. तर मीनाक्षी म्हणते नाही ना ग तिथेच मिळतं. आता काय होतं तिथे आता गौतम येतो, त्याच्या हातातली पिशवी तो टेबलवर ठेवतो आणि म्हणतो बाकीचं सगळं आणलंय मी. आता ही मनस्विनी एकदम आश्चर्यानेच बघते गौतमकडे. तर सखी आता गौतमला थँक्यू म्हणते. त्यानंतर ती गौतमला म्हणते ये ना काका बस ना आमच्यात. तर गौतम आता एक शब्दही बोलत नाही कोणासोबत आणि तिथून निघून जातो. त्या सखीला वाईट वाटतं. तर ही मनस्विनी सखीला म्हणते अगं सखी जाऊ दे बाळा, तू इकडे लक्ष दे. आणि बघा आता काय होतं, ही मनस्विनी म्हणते बरं उद्या राघवसाठी काहीतरी गोडाचं करावं लागेल ना. तर आता नंदाला ठसकाच येतो, म्हणजे नंदा मुद्दामच अशी करते. तर मनस्विनी म्हणते काय झालं मावशी पाणी पाहिजे का. तर नंदा म्हणते नको. मनस्विनी आता पुढे म्हणते अरे मी असं म्हणत होती उद्या काहीतरी गोडाचं करावं लागेल ना, नैवेद्य सुद्धा ठेवायचंय. तर सखी म्हणते मनस्विनीला आई तू खीर कर ना, तुझ्या हातची खीर बाबांना किती आवडायची. और आता ही मनस्विनी इमोशनल व्हायचं नाटक करते आणि म्हणते हो हो करते ना. आता मनस्विनी मनात म्हणते खीर मी नाही तर माझी मेलेली बहीण तेजस्विनी करायची, पण हरकत नाही करते ना खीर. बघा मित्रांनो हे सखीच्या खीर मध्ये विष टाकणार आहे. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला सखीची खरी आहे म्हणजे तेजस्विनी दाखवण्यात येते. ज्यांच्या घरात आता ही तेजस्विनी असते ती बाई तिच्या बाळाला पाळणा घालत असते आणि ही आई आता तिच्या बाळाला आई म्हणणं शिकवत असते. आता ही बाई म्हणते तिच्या बाळालाच अच्छा म्हणजे बाबा आल्याशिवाय तुम्हाला आई म्हणणार नाही, हरकत नाही, बाबा आता येणार आहे मग आपण भूर जाऊ, मग आपण फिरायला जायचं, छान छान नदी बघायची, उंच डोंगर बघायचे आणि हिरवी हिरवी झाडं बघायची. तर आता तेजस्विनी बाजूलाच असते, पलंगावर ती लेटली असते. आता तेजस्विनी हे सगळं ऐकत असते आणि तेजस्विनी मनात म्हणते असंच छान कुटुंब होतं आमचं, मी राघव आणि माझी सखी खूप खुश होतो आम्ही. पण त्या मनस्विनीची दृष्ट लागली आमच्या संसाराला आणि तिने येऊन सगळं उद्ध्वस्त केलं. इतकी वर्ष झालीत राघवला जाऊन आणि मी त्यांचं वर्ष श्राद्ध सुद्धा करू शकले नाही. उद्या 12 वर्ष पूर्ण होतील आणि त्यानंतर तेजस्विनी ठरवते की ती उद्या राघवचं वर्ष श्राद्ध करणार आहे. कसं करू याचा विचार सुद्धा आता तेजस्विनीला पडतो. त्यानंतर आता एक एक करून सगळे तिथून निघून जातात आणि तिथे आता मनस्विनी, नंदा, सखी आणि वेदू या चौघी असतात. तर आता ही मनस्विनी सखीला म्हणते सखी उद्या लवकर उठवून राघवचा फोटो बनवून आणशील ना. तर सखी म्हणते हो मी उद्या वेदूला पाठवेन. तर वेदू सुद्धा म्हणते हा जाईल ना मी, नो प्रॉब्लेम. त्यावर आता ही मनस्विनी थोडीशी रागातच वेदूकडे बघते आणि म्हणते तू थांबतेस का जरा आणि आत अजून काही तयारी बाकी आहे का बघतेस. असं म्हणत ही मनस्विनी मुद्दामच वेदूला पाठवते. आणि आता वेदू गेल्यावर ही मनस्विनी सखीला म्हणते अगं बाळा सखी काही कामं आता आपण स्वतःनेच करायची असतात, तसं आता हे बाबांचं कार्य याला तुझा हातभार लागलाच पाहिजे हो ना. आणि असं घरातल्या नौकर माणसाला नको जाऊ देऊस. तर नंदा बरोबर लक्ष देऊन ऐकते. तर आता मनस्विनी म्हणते बरोबर बोलतीये ना मी मावशी. नंदा म्हणते हो हो. सखी म्हणते अगं हो गाई, अगं तुझं बरोबर आहे, सॉरी ग माझं चुकलंच, मीच जाते सकाळ सकाळी, काही प्रॉब्लेम नाही, बाबाचा फोटो घेऊन येते. त्यावर आता मनस्विनी म्हणते अगं वेडाबाई किती वाईट वाटून घेतेस, होतं असं विसरतो माणूस, जा बरं आता आवरून घे. आता सखी तिच्या खोलीत जाते. तर सखी गेल्यावर ही नंदा म्हणते मनस्विनीला बाई 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 लय प्रेम तूच चाललंय असं म्हणायचं काय ग, फोटो कोणी का आणणार, काय फरक पडतोय. त्यावर आता मनस्विनी सांगते नंदाला फरक पडतो कारण मी कोणतीच गोष्ट विनाकारण करत नाही. तर नंदा विचारते आता काय करणार बाई तू.
त्यावर आता ही मनस्विनी परत काही सांगत नाही, स्माइल करते आणि म्हणते ते कळेल उद्याच. सखीला आता नंदा पण थोडी घाबरते आणि विचारातच पडते की मनस्विनी आता काय करणार आहे. उद्या आपल्याला पण कळेलच. पण इथे आता सीन शिफ्ट होतो आणि गौतम कान्हाला फोन करून सगळं कळवतो. कान्हा विचारतो काका तू ठीक आहेस ना? गौतम म्हणतो नाही रे मी ठीक आहे अशी फक्त स्वतःची समजूत घालतोय. कबीर आता सगळं हाताबाहेरून गेलंय. त्या सरकारने तुझ्या बाबतीत जसं सखीच्या मनात विष पेरलं होतं ना तसंच माझ्या बाबतीतही केलंय आणि सखीने माझ्या बरोबर असलेले सगळे संबंध तोडून टाकलेत. त्या कान्हाला आश्चर्यच वाटतं की कान्हा म्हणतो काय काका हे फार वाईट आहे. हे सगळं कसं घडलं? तर आता गौतम सगळं सांगतो कान्हाला. शेवटी आता गौतम म्हणतो शेवटी ती सरकार तिच्या मुद्द्यावर आली आणि म्हणाली की मला विचारा प्रश्न. अक्षय तृतीयेच्या दिवशी जे झालं ना अगदी सेम टू सेम. त्यावर आता कान्हा म्हणतो पण काका ही सरकार एवढी कॉन्फिडंट कशीच आहे मला कळतच नाही. खऱ्या तेजस्विनीच्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी या मनस्विनीला इतक्या चांगल्याने माहित असणं कसं शक्य आहे? का काहीतरी गडबड आहे? पुढे आता कान्हा गौतमला म्हणतो काका प्लीज एक काम करा, तुम्ही पुन्हा एकदा सरकारच्या खोलीची झडती घ्या. मला असं वाटतंय तुम्हाला नक्कीच काही ना काही सापडेल तिथे. त्यावर गौतम म्हणतो पण तुझ्याकडे जे 2 पुरावे आहेत तू घेऊन येतोयस ना उद्या? कान्हा म्हणतो ते तर आहेच, पण त्या सरकारचा नेम नाहीये. कधी कोणता डाव ती पलटवेल ना काहीच सांगता येत नाही. त्यामुळे आपण पूर्ण तयारीत असलेलं बरं. त्यावर आता गौतम म्हणतो ठीक आहे मी रिस्क घ्यायला तयार आहे. तू उद्या वेळेवर येतोयस ना? त्यावर आता कान्हा म्हणतो नाही तुला उद्या जरा उशीर होणार आहे. त्यावर आता गौतम विचारतो का बरं? तर आता कान्हा काहीच बोलत नाही आणि फोन कट करतो. कदाचित कान्हाच्या हाती आणखी काहीतरी लागलंय जे आपल्याला सध्या माहिती नाही, जे सस्पेन्स आहे. असो आता फोन ठेवल्यावर गौतम म्हणतो या मुलाचं पण ना मला काहीच कळत नाही. कधी कधी असं वाटतंय की हा जो त्याचा हसत खेळत चेहरा आहे त्यामागे खूप मोठं दुःख लपवलंय त्याने. इथे आता मध्यरात्र झाली असते आणि गौतम एकटाच हॉलमध्ये असतो. तर सखी सुद्धा हॉलमध्ये येते. त्यानंतर आता गौतम राघवच्या फोटो फ्रेम कडे बघत म्हणतो राघवदा 12 वर्ष झाली तुला जाऊन. मिस यू राघव दादा. सॉरी मित्रांनो फोटो फ्रेम नसते राघवची. गौतम बाहेर बघून बोलत असतो हे सगळं वरती बघून. आता सखी सुद्धा बाजूला येते गौतमच्या आणि म्हणते वरच बघते बाबा आय मिस यू टू. आता गौतमच्या लक्षात येतं की तिथे सखी सुद्धा आहे. सखीच्या डोळ्यात आता पाणी येतं पण तिला बोलायचं असतं तिच्या काकाशी पण काय बोलावं हे सुचत नसतं. आता गौतमच म्हणतो सखी राघव दादा मला नेहमी म्हणायचा सखीचे एवढे लाड करू नकोस की ती मला काका आणि तुला बाबा म्हणायला लागेल. आता सखीला बरं वाटतं की गौतम तिच्याशी बोलतोय. आता गौतम सांगतो सखीला तूही त्याचा शब्द पाडू नाही दिलास. तोंडाने तुम्हाला काका म्हणायची पण तुझ्या मनात तुम्हाला बाबांचं स्थान दिलं. त्या बाबांची आठवण येते ना? सखी आता मान डोलावते. तर आता गौतम म्हणतो माहितीये मला, कारण जेव्हा जेव्हा तुला तुझ्या बाबांची आठवण येते तेव्हा तेव्हा तू माझ्या जवळ येतेस. का कुणास ठाऊक पण मी तुझ्या डोक्याची चंपी केली की तुझ्या डोक्यातनं सगळे विचार निघून जातात. त्यावर आता सखी म्हणते कारण तुझ्या हातात जादू आहे. का? गौतम आता सखीला म्हणतो छान वाटलं तुझ्या तोंडातून काका ऐकायला. गौतम आता सखीच्या केसाची मालिश करून देतो, तिच्या डोक्याची चंपी करतो आणि सांगतो सखी माझ्या हातात आता काहीच नाहीये पण तरी तुला सांगतो सावध राहा. नेहमी आपल्या समोर घडतं तसंच असतं असं नाहीये. सखी देव ना करो पण चालताना चुकून ठेच लागून तू पडलीस आणि डोळे उघडून समोर बघितलं तर समोर आपलं कोणीच नाही असं नको व्हायला. आता गौतमला सुद्धा सखीसाठी खूप वाईट वाटत असतं. गौतम म्हणतो पण आपल्या सोबत असा माणूस नसणं ज्याला आपण सगळं हक्काने सांगू शकू यापेक्षा दुर्दैवी अजून काहीच नाहीये. आणि मी गेलो या सगळ्यातून. जर राघव दादा असता ना तर मी त्याच्याशी खूप बोललो असतो पण दुर्दैवाने तो आपल्यात आज नाहीये. सखी सुद्धा आता गपचूप सगळं ऐकत असते आणि सखीच्या डोळ्यातून सुद्धा आता पाणी येतं. गौतम म्हणतो आता राहिली तू आणि तुझ्या मनात हेच असू दे की सखी मला जे काही भोगावं लागलं ना ते तुला भोगायला लागू नये म्हणून सांगतोय तू सावध राहा प्लीज. असं म्हणत आता गौतम तिथून निघून जातो आणि सखीचं लक्ष त्या फोटो फ्रेम कडे जातं ज्यामध्ये कान्हा, सखी आणि तिची खरी आई हे तिघं असतात. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो पण उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कान्हा सखीला सांगण्याचा प्रयत्न करतो की ही जी खीर आहे ते पिऊ नका. त्या मनस्विनीने त्यात विष मिसळलंय पण सखी कान्हाचं ऐकत नाही आणि सगळ्यांसमोर सखी आता खीर खाते. ही मनस्विनी तिथून निघून जाते आणि सखी म्हणते झालंय का काही मला? मेले का मी? असं म्हणून आता सखी या मनस्विनीच्या खोलीत जाते. तेव्हा तिला जाऊन समजतं समोर आता सरकारला बघून मनस्विनीला खूप मोठा धक्का बसतो. बिचारी खीर प्यायल्यामुळे खाल्ल्यामुळे आता सखीच्या नाकातून रक्त वाहतं आणि तिथे आता कान्हा येतो. आता वेळ निघून गेली असते. तर बघूया मित्रांनो आता येणाऱ्या भागात काय होणार आहे. फायनली आता सरकार सखी समोर एक्सपोज झाली. यामागे या मनस्विनीचं काहीतरी प्लॅन नक्कीच असणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. बोलण्यात चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा आणि समजून घ्या. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि उद्याचा एपिसोड अजिबात मिस करू नका.